नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात लर्न विथ जॉय विथ सी.एन. पाटील यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात. आज आपण 1 जानेवारी 2026 रोजी शासनाकडून जो काही महत्त्वाचा जी.आर. आलेला आहे त्या संबंधित माहिती मिळवणार आहोत. तो म्हणजे प्राथमिक शिक्षकांसाठी टी.ई.टी. अनिवार्य असण्याबाबतचा 2026च्या पहिल्याच दिवशी शासनाने हा जी.आर. शिक्षकांसाठी पाठवलेला आहे. नेमका जी.आर. आहे तरी काय, ती माहिती आपण संपूर्णपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन माहितीची व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस सगळ्यात अगोदर त्याचे नोटिफिकेशन्स आपल्याला प्राप्त होतील. तर बघूया मित्रांनो, आज 2026 या वर्षाच्या पहिल्याच दिवशी शासनाने कोणता जी.आर. आपल्यासाठी पाठवलेला आहे. प्राथमिक शिक्षक जे काही आहेत ते प्राथमिक शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा टी.ई.टी. अनिवार्य करण्याबाबत. या अगोदर व्यावसायिक अर्हता आणि शैक्षणिक अर्हता या तर कंपल्सरी होत्याच, पण त्याबरोबरीने टी.ई.टी. ही परीक्षा कंपल्सरी करण्याबाबतचा हा जी.आर. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून 1 जानेवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. आपल्याला जर समजा याच्यात काही शंका असेल तर आपण हे वाचामधले जे काही 3 विविध जी.आर. आहेत, 13 फेब्रुवारी 2013, 3 ऑक्टोबर 2013 आणि 25 सप्टेंबर 2017 हे देखील पाहू शकतात. पण आजच्या जी.आर. मध्ये काय म्हटलेलं आहे बघा, की केंद्र शासनाचा बालकांचा जो काही मोफत सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची अंमलबजावणी आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 1 एप्रिल 2010 पासून सुरू करण्यात आलेली आहे. आणि केंद्र शासनाने 31 मार्च 2000 च्या या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर जी काही नियुक्ती होईल तर ती नियुक्तीसाठीची पात्रता व सेवासरती ठरवण्यासाठी कलम 23 नुसार राष्ट्रीय शिक्षण परिषद यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांनी 23 ऑगस्ट 2010 व दिनांक 29 जुलै 2011 याच्या अधिसूचनेनुसार प्राथमिक शिक्षकांकरता म्हणजेच 1ली ते 8वी किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता निश्चित केलेली असून ती ऑलरेडी निश्चित होती, त्यात काही शंकाच नाही. परंतु त्याच्यासोबत शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे टी.ई.टी. ज्याला आपण म्हणतो टीचर्स ॲबिलिटी टेस्ट, ती अनिवार्य केली आहे. त्या अनुषंगाने सदर अधिनियमातील तरतुदी ज्या काही आहेत त्या प्राथमिक शिक्षकांसाठी लागू करण्यासाठी शालेय शिक्षण क्रीडा विभागाने 13/2/2013 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला होता. आणि याच धर्तीवर आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा आणि एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल यामध्ये जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांना शासन निर्णय 3 ऑक्टोबर 2013 अन्वये किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता याच्या सोबतच टी.ई.टी. परीक्षा ही अनिवार्य करण्यात आलेली आहे. म्हणजे इतरांना तर होतीच, पण यासोबत आता जे काही आदिवासी विकासाअंतर्गत आश्रमशाळा चालवल्या जातात त्यांना पण ही परीक्षा टी.ई.टी. एक्झाम कंपल्सरी करण्यात आलेली आहे, असं आजचा जी.आर. सांगतो. यामध्ये मी वाचामध्ये तुम्हाला सांगितलं होतं संदर्भ क्रमांक 3 याचा जो काही शासन निर्णय आहे 3 ऑक्टोबर 2013 ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत राज्यातील आदिवासी विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा आणि एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल हे जे काही या शाळांमध्ये आता हा 3 ऑक्टोबर 2013 चा जो काही शासन निर्णय आहे तोही त्या ठिकाणी आपण सविस्तरपणे शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतात. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बरीचशी त्या ठिकाणी माहिती मिळेल. ते पण शिक्षण पात्रता परीक्षा प्राथमिक शिक्षकांकरिता 1ली ते 8वी मधील शिक्षकांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा आणि अनिवार्य करण्याबाबतचा हा जी.आर. तो होता. मग आता याच्यामध्ये हे जे काही शिक्षक नियुक्त झालेले आहेत त्या प्राथमिक शिक्षकांपैकी शिक्षक पात्रता परीक्षा टी.ई.टी. उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा टी.ई.टी. प्रथम 3 संधीत उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये जी काही एक याचिका दाखल झालेली होती
अपील क्रमांक सिव्हिल अपील क्रमांक 1385/2025 अन्वयाची आणि त्या याचिकेचा जो काही निकाल आहे तो 1 सप्टेंबर 2025 रोजी देण्यात आलेला होता. तो संपूर्ण जो काही राज्यभर फिरत होता, संपूर्ण शिक्षकांना देखील त्या ठिकाणी त्या दिवसापासून अनेक आंदोलनं वगैरे चालू होती. तर या ठिकाणी जे काही दिलेले आहे तो त्याचा एक संदर्भ इथं 3 मध्ये दिलेला आहे, तो आपण वाचू शकतात. तर या अनुषंगाने राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली स्वयंसेवी संस्थांद्वारा संचलित अनुदानित आश्रम शाळांमधील शिक्षण हमी कायदा 2009 लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या आणि सेवानिवृत्तीसाठी 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत त्यांना सेवेत राहण्यासाठी 2 वर्षाच्या आत म्हणजे 1/9/2027 पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण होणं बंधनकारक असेल. म्हणजे याचा अर्थ ज्या शिक्षकांना 5 वर्षापेक्षा कमी कालावधी निवृत्तीसाठी बाकी असेल त्यांच्यासाठीच फक्त इथं सूट दिलेली या 1 नंबरच्या मुद्द्यावरून स्पष्ट होत आहे. म्हणजे इथं सुरुवातीला असं म्हटलं आहे की या स्वयंसेवी संस्थांद्वारा चालू असलेल्या अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षण हमी कायदा 2009 लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या म्हणजे 2009च्या अगोदर सुद्धा जे शिक्षक नियुक्त झालेले आहेत त्यांच्यासाठी आणि सेवानिवृत्तीसाठी 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी म्हणजेच याचा क्लिअर अर्थ असा होतो की सगळ्यांसाठीच फक्त जे आता नजीकच्या 5 वर्षामध्ये म्हणजे आता 2026 सुरू झालेला आहे 2030-31 पर्यंत जे काही शिक्षक रिटायर होणार आहेत त्यांनाच त्या ठिकाणी ही सूट असेल. बाकीच्या सगळ्यांना ही टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणं हे बंधनकारक असेल असं या जी आर मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. पुढे असं म्हणतायत की उपरोक्त नमूद केल्यानुसार अनुदानित आश्रम शाळांमधील शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत तर त्यांची सेवा समाप्त करण्यात याव्यात. आता या ठिकाणी याची अंमलबजावणी करणं हे कितपत योग्य होईल शक्य होईल हे त्या ठिकाणी आपल्याला वेळच सांगेल. तसेच यापुढे राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व आश्रम शाळांमध्ये जर का समजा नियुक्तीच्या वेळी 1ली ते 8वीचे शिक्षक नियुक्त करावायचे असतील त्यावेळी जर तो शिक्षक टीईटी पास नसेल तर मग त्यांनी तर असंच म्हटलेलं आहे याच्यामध्ये जर समजा ते शिक्षक टीईटी पास नसतील तर त्यांची निवड करता येणार नाही. म्हणजे जे टीईटी पास असतील अशाच उमेदवाराची निवड करण्यात यावी. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद कंत्राटी स्वरूपात शैक्षणिक सत्र समाप्त होईपर्यंत भरण्यात यावे. म्हणजे जर आपण इतर ठिकाणी पाहिलं तर जसं शैक्षणिक वर्ष 30 एप्रिल 2000 जे काही असेल ते 30 एप्रिल रोजी शैक्षणिक वर्ष संपतं. म्हणजे कंत्राटी पद्धतीने तो शिक्षक टीईटी उत्तीर्ण नसलेला जर मिळाला तर म्हणजे सुरुवातच त्या ठिकाणी अशी म्हटली की जर टीईटी उत्तीर्ण असतील तर त्या शिक्षकांनाच त्याची निवड करण्यात यावी. पण समजा टीईटी उत्तीर्ण एकही कॅन्डिडेट मिळाला नाही तर मग टीईटी उत्तीर्ण नसलेल्या कॅन्डिडेटचे सिलेक्शन होईल. पण असा कॅन्डिडेट हा कंत्राटी पद्धतीने असेल. शैक्षणिक सत्र समाप्त झालं म्हणजे आपोआप त्याच्या सेवा समाप्त होतील. अशा प्रकारे नियुक्त कंत्राटी शिक्षकास शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान अथवा सेवा विषयक लाभ मिळणार नाहीत. त्यांचे सेवा आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेऊन सत्र समाप्तीपर्यंत कंत्राटी स्वरूपात भरण्यात यावं. कंत्राटी नियुक्तीवरील वेतनाचा खर्च संबंधित संस्थेने स्वनिधीतून भागवावा. त्याचप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारास प्राथमिक शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये. अशा प्रकारे स्पष्टपणे असे आदेश त्या ठिकाणी या जी आर मधून निघालेले आहेत. आता कुठल्या प्रकारचा प्रश्न पुढे भविष्यामध्ये उपस्थित होईल ते आज आपण त्या ठिकाणी सांगू शकत नाही. तर असा शिक्षकांच्या बाजूचा कठोर अशा प्रकारचा निर्णय हा त्या ठिकाणी आज निर्गमित झालेला आहे. या ठिकाणी थांबूया. पुन्हा नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत. तत्पूर्वी थांबतो. थँक्यू.